माझ्याकडे तर फक्त 3च प्रोडक्ट आहेत. बीबी क्रीम, लिपस्टिक आणि काजळ. ह्या 3च गोष्टी आहेत माझ्याकडे. आता मी मेकअप कसा करायचा? तर हाच प्रश्न भरपूर मुलींना पडलेला असतो आणि भरपूर मुलींकडे मी पाहिलेला आहे. फक्त हे 3च प्रोडक्ट असतात, काजळ आणि बीबी क्रीम आणि लिपस्टिक. तर माझ्याकडे बीबी क्रीम आहे, काजळ आहे आणि लिपस्टिक आहे. तर असं भरपूर मुलींकडे असतं आणि त्या मुलींना हा प्रश्न पडलेला असतो, की आता मी मेकअप कसा करू? मी मेकअप केल्यानंतर छान दिसेल की नाही? माझ्याकडे प्रोडक्टच अवेलेबल नाही आहेत. मग मी एवढ्याशा प्रोडक्टमध्ये मी मेकअप कसा करणार आहे? तर चला आज मी हाच मेकअप लूक तुमच्याशी शेअर करणार आहे. कारण भरपूर मुलींकडे भरपूर सारे मेकअपचे प्रोडक्ट नसतात. त्याच्यामुळे मग मी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. तर खूप हेल्पफुल असणार आहे. कॉलेज गोईंगपासून बिगिनर्सपर्यंत हा मेकअप लूक खरंच खूप उपयोगी आहे आणि ज्या वयस्कर बायका आहेत त्यांना पण खरंच खूप हेल्पफुल होईल असाच हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमचा लाईक खरंच खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही लाईक केला ना की भरपूर साऱ्या मुलींना, बायकांना ज्या घरी घरी असतात आणि त्यांना पण असं ना एकदम हेवी लूक नको असतो, एकदम न्यूड लूक म्हणतात ना, एकदम नॅचरल लूक हवा असतो. त्यांच्यासाठी हा मेकअप लूक खरंच खूप बेस्ट आहे. तर नक्कीच एक लाईक करत जा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर सबस्क्रायबर शाउटआउटसाठी जर तुम्हाला तुमचं नाव मी माझ्या चॅनलवरती घ्यावं असं जर वाटत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये जाऊन कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव पिन करून द्या आणि जेणेकरून मी तुमचं नाव माझ्या चॅनलवरती घेईल. कारण मला पण समजेल कोण कोण मला सपोर्ट करतंय आणि कोणाकोणाला माझे व्हिडिओ आवडतात. तर चला वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी माझा चेहरा पाण्याने म्हणजे फेसवॉशने धुवून आलेले आहे आणि त्याच्यानंतर मग आपण चेहरा मॉइश्चराईज करतो. तर मी चेहरा मॉइश्चराईज केलेला नाही आहे. मी तुम्हाला आता दाखवणार आहे मी चेहरा मॉइश्चर कसा करते. आज मी सनस्क्रीन इथे वापरणार नाही आहे कारण मी आज घराच्या बाहेर पण जात नाही आहे. फक्त मी मेकअप लूक तुमच्याशी शेअर करायचा आहे मला. त्याच्यामुळे मग मी हे अवघे 3 प्रोडक्ट वापरूनच मी हा मेकअप लूक करणार आहे. तर पहिलं मी माझ्या चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावून घेते आणि हो, हा मेकअप लूक जो मी करते ना, तर हा मेकअप लूक करताना जेव्हा आपण बीबी क्रीम वापरतो त्याच्या अगोदर आपण प्रायमर वापरतो. तर मी प्रायमर वापरणार नाही आहे, फक्त बीबी क्रीम वापरणार आहे. तर पुढे तुम्हाला दिसेलच. तर चला अगोदर आपला चेहरा आपण मॉइश्चरायझर करून घेऊ. तर मी इथं पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर घेतलेलं आहे आणि हे खूप छान आहे, नॉन स्टिकी आहे, फ्रेश फील करतं. त्याच्यामुळे मला हे ना मॉइश्चरायझर खूप आवडतं. जेव्हा जेव्हा गरमी स्टार्ट व्हायला सुरुवात होते ना, त्यावेळेस मी हे मॉइश्चरायझर वापरायला स्टार्ट करते. ह्याच्या अगोदर मी थंडीमध्ये जास्तच स्किन आपली ड्राय पडते ना, त्याच्यामुळे मी निव्हियाचं मॉइश्चरायझर वापरत होते. तर आता मी हे पॉन्ड्सचं वापरायला सुरुवात केलेली आहे. हे सुपर लाईट जेल आहे आणि खरंच खूप बेस्ट आहे स्किनसाठी. त्याच्यामुळे मग मी हे वापरते. तर आता आपण आपला चेहरा मॉइश्चरायझर करून घेऊ. तर मी माझ्या चेहऱ्याला अगोदर मॉइश्चरायझर करून घेतलेलं नव्हतं. त्याच्यामुळे तुम्हाला दाखवण्यासाठी मी माझा चेहरा मॉइश्चर करून घेत आहे. आणि भरपूर मुलींकडे मेकअपचे प्रोडक्ट नसतात. काहीही हरकत नाही, काहीही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. आपले व्हिडिओ असतातच, तुम्ही आपले व्हिडिओ बघत जा, जेणेकरून तुम्हाला खरंच खूप हेल्पफुल होतील. तर तुम्ही पाहू शकताय मी माझी स्किन मॉइश्चरायझर केलेली आहे. मॉइश्चरायझरने मॉइश्चर केलेले आहे आणि मॉइश्चर केल्याशिवाय कोणताही मेकअप लूक करायचा नाही. मी फक्त मेकअप लूक दाखवते त्याच्यामुळे मी आत्ता मॉइश्चर केलेला आहे चेहरा. पण जेव्हा कधी तुम्ही असा छान मेकअप करणार असाल ना एखाद्या लग्नासाठी किंवा पार्टीसाठी किंवा बाहेर जायचं असेल त्यावेळेस तुम्ही 15 मिनिटे अगोदर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावायला अजिबातसुद्धा विसरायचं नाही. तर आता मी मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर प्रायमर अप्लाय करणार नाही आहे. मी डिरेक्टली लगेच पॉन्ड्सची बीबी क्रीम वापरणार आहे. तर मी डेली यूजसाठी ही पॉन्ड्सची बीबी क्रीम वापरते. खरंच खूप छान आहे आणि ही इन्स्टंट ग्लो देते, एकदम लाईट आहे. त्याच्यामुळे मला ना खूप आवडतं हे मेकअप करताना. डेली मेकअप करताना मी फक्त एवढ्या क्वांटिटीमध्ये ते वापरते. मी पुढे दाखवेल तुम्हाला. तर खूप छान कव्हरेज देतं आणि आपल्या चेहऱ्यावर एक प्रकारचा ग्लो करतं. त्याच्यामुळे मला ही पॉन्ड्सची बीबी क्रीम खरंच खूप आवडते आणि खूप छान आहे. एकदम नॅचरली वाटतो आपला चेहरा आणि छान दिसतो. आणि SPF 30 PA++ आहे त्याच्यामुळे तर काय टेन्शनच नाही.
उन्हापासून तर खूप छान प्रकारे आपलं संरक्षण होतं आणि खूप छान आणि ह्याच्यामध्ये ना विटॅमिन ई असल्यामुळे काहीही म्हणजे टेन्शनच नाही आहे. आणि लाईट वेट फाउंडेशन आहे, जास्त हेवी फाउंडेशन लावण्याची गरज पण नाही आहे. हे लाईट वेट असल्यामुळे ही मला क्रीम खूप आवडते. तर आता मी थोड्याशा क्वांटिटीमध्ये घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता इतक्याच क्वांटिटीमध्ये मी घेतलेला आहे, दिसतंय की नाही? हां. तर आपण मेकअप करताना काय करतो की स्पॉन्जने आपण आपला चेहरा जेव्हा फाउंडेशन लावतो ना तेव्हा स्पॉन्जने लावतो. कारण स्पॉन्जने लावल्यामुळे काय होतं की खूप छान प्रकारे फाउंडेशन लागलं जातं. पण खूप जणींकडे स्पॉन्ज म्हणजेच जे आपण तर आता आपण ही बीबी क्रीम वापरूनच आपला जो बेस आहे ना तो तयार करणार आहोत. आणि आपण तिथे स्पंजचा वापर करणार नाही आहोत, ब्लेंडरचा वापर नाही करणार आहोत आणि ब्रशचा सुद्धा वापर नाही करणार आहोत. आपला ब्रश फक्त आज हा आहे. हे माझ्या फिंगर्सनी मी माझ्या चेहऱ्यावरती पूर्ण डॉट डॉट करून ती बीबी क्रीम लावून घेणार आहे आणि हातानेच मी माझ्या चेहऱ्यावरती सेट करून घेणार आहे, जेणेकरून खूप छान दिसेल. आणि इथे मी कन्सिलर वापरणार नाही आहे, कारण हे खूप छान कव्हरेज देतं. कन्सिलरची गरजसुद्धा पडत नाही. तर असं चेहऱ्यावरती आपण लावून घ्यायचं. मानेला लावायला पण विसरायचं नाही. आणि आता आपण आपल्या बोटांच्या मदतीने डॅब डॅब करून बीबी क्रीम चेहऱ्यावरती मुरवून घेणार आहोत. हे बीबी क्रीम आहे ना कन्सिलर सारखंच काम करते, कन्सील करण्याचं काम करते. जिथे जिथे आपला एरिया अंडर आय एरिया म्हणा किंवा आपल्या लिप्सचा जो आजूबाजूचा एरिया असतो ना किंवा टी झोनचा हा एरिया असतो ना, तिथे खूप सारे आपल्याला ब्लॅक हेड व्हाईट हेड असतात किंवा मग ब्लॅक स्पॉट असतात का, आणि डोळ्यांखाली पण आपला काळसरपणा असतो. तर तो सगळा लपवण्यासाठी कन्सिलरचा आपण वापर करत असतो. पण इथे मी कन्सिलरचा वापर केलेला नाही आहे. तुम्ही पाहू शकताय मी बोटांच्या मदतीनेच डोळ्यांच्या अवतीभोवतीसुद्धा व्यवस्थित छान लावून घेते. लगेच चेहऱ्यामध्ये ॲब्झॉर्ब होते आणि मुरली जाते लगेच ही पॉन्ड्सची बीबी क्रीम. एकदम लाईट वेट आहे, कुठेही असं चेहऱ्यावरती चिपचिपापणा वाटत नाही. आणि जरी तुमचा ऑइली स्किन टाईप असेल तर पुढे सांगते मी काय करायचं ते. तर तुम्ही पाहू शकताय पॉन्ड्सची बीबी क्रीम लावून झालेली आहे आणि किती छान फिनिश देते चेहऱ्याला, एकदम मॅट फिनिश आल्यासारखा चेहरा दिसतोय. तर आता आपण त्याच्या पुढची स्टेप करूया. आता तुम्हाला टॅल्कम पावडर वापरायची असेल, तुमच्याकडे कोणतीही अवेलेबल असेल ना ती तुम्ही वापरू शकता. नाही वापरली तरी सुद्धा चालेल. पण ज्यांना असं वाटते की माझा चेहरा पॉन्ड्सची बीबी क्रीम जेव्हा आपण ही बीबी क्रीम लावतो ना त्यावेळेस माझा चेहरा खूप ऑइली होतोय, खूप चिकट होतोय, तर त्यावेळेस काय करायचं की तुमच्याजवळ कोणतीही टॅल्कम पावडर अवेलेबल असू द्या, ती तुम्ही थोड्याशा क्वांटिटीमध्ये घ्यायची आणि ती पूर्ण चेहऱ्यावरती डॅब डॅब करून लावून घ्यायची. जास्त लावायची नाही. ज्यांची स्किन सावळी आहे, ज्यांची स्किन म्हणजे काय डस्की स्किन म्हणतात ना तशी आहे किंवा मग जास्त जसा ज्यांचा कलर फेअर नाही आहे त्यांच्यासाठी ही टिप्स खरंच खूप महत्त्वाची आहे. कोणतेही प्रोडक्ट तुम्ही जेव्हा घेत असाल ना त्यावेळेस कमी क्वांटिटीमध्ये घ्यायचे, जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायचे नाही, नाहीतर मेकअप खूप खराब दिसतो. थोड्या क्वांटिटीमध्येच घ्यायचे. तर आता मी माझ्याकडे व्हाईट टोनची ही पावडर आहे. तर खूप छान आहे ही. मी खूप वर्षापासून ही पावडर वापरते. मला खरंच खूप पर्सनली पावडर आवडते. ह्याचा स्मेल पण छान आहे. आणि रात्रीच्या वेळेस जर ही पावडर जर यूज केली ना तर चेहरा पण आपला खूप छान म्हणजे उठून दिसतो. एखाद्या कार्यक्रमाला पार्टीला वगैरे आपल्याला जायचं असतं ना त्यावेळेस संध्याकाळच्या वेळेला काही कार्यक्रम असतात त्यावेळेस आपण जर ही पावडर लावली ना तर खरंच खूप छान दिसतं. तर तुम्ही पाहू शकताय मी एकदम थोड्या क्वांटिटीमध्येच ही पावडर घेतलेली आहे. तर आता ही मी अशी करून लहानपणीची सवय जात नाही ना, तर आता ही पूर्ण चेहऱ्यावरती लावून घेते. कानाला पण लावायला अजिबात विसरायचं नाही. व्यवस्थित छान चेहऱ्यावरती लावून घ्यायची, ज्याने काय होईल चिकटपणा पण कमी होईल आणि आपण जो कोणता मेकअप बेस केलेला आहे किंवा मेकअप केलेला आहे ना तो पण सेट होईल, कुठेही हलणार नाही. यासाठी आपण ही पावडर आपल्या चेहऱ्यावरती लावून घ्यायची. तर आता पावडर लावून झालेली आहे, चेहरा अजूनच छान दिसतोय.
तर आता त्याच्या पुढची स्टेप मी सांगते तुम्हाला. दुसरी स्टेप जी आहे ती काजळ, आणि प्रत्येकीला काजळ खूप आवडतं आणि प्रत्येकीकडे काजळ असतं. ह्या तीनही प्रोडक्ट प्रत्येकीकडे असतं, त्याच्यामुळे मग मी हे 3 प्रोडक्ट दाखवून तुम्हाला मेकअप लुक दाखवते आहे, जेणेकरून तीनही प्रोडक्टमध्ये आपला मेकअप लुक खरंच खूप भारी दिसेल यासाठी. तर आता इथं मी घेतलेलं आहे NYBचं काजळ. तर ना हे काजळ खरंच खूप छान आहे, एकदम पिगमेंटेड आहे आणि बोल्ड बोल्ड आय लुक असतो किंवा स्मोकी आय लुक असतो, किंवा मग जास्त भरगच्च डोळे असतात ना, म्हणजे काजळ लावल्यानंतर भरगच्च डोळे दिसतात, तशा प्रकारचे जर आपल्याला लुक करायचे असेल ना, तर हे काजळ बेस्ट आहे. खरंच खूप छान आहे, खूप दिवसापासून माझ्याकडे आहे. तर हेच काजळ लावून आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मी आज जास्त बोल्डवाला लुक करणार आहे, जास्त हेवी काजळ लावणार आहे, त्याने डोळे माझे खरंच खूप छान दिसतील. आणि आज आपण मस्कारा, आय शॅडो किंवा मग आयलाइनर हे काहीही वापरणार नाही आहोत, फक्त ओनली वन काजळ वापरणार आहोत. आणि चला काजळ लावून घेते मी. तर मी थोडासा बोल्ड लुक करते, त्याच्यामुळे थोडं डार्क काजळ लावून घेणार आहे. आणि तुम्ही ह्याच काजळाने स्मोकी आय लुकसुद्धा करू शकता. जर कोणाला स्मोकी आय लुकचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा मला, मी तशा प्रकारचा व्हिडिओ नक्की घेऊन येईल. आणि खूप छान दिसतो स्मोकी आय लुक. तर आता मी व्यवस्थित हे लावून घेते. तर मी थोडं जास्त क्वांटिटीमध्ये काजळ लावलेलं आहे, कारण आपल्याला खूप छान असा मेकअप करायचा आहे. तीनच प्रोडक्ट वापरून आपण हा मेकअप लुक करणार आहोत. तर आपल्या डोळ्याची जी वरची पापणी आहे ना, ती थोडीशी वरच्या दिशेने करून आपण इथे सुद्धा काजळ लावून घेणार आहोत. एकदम सावकाश लावायचं, नाहीतर डोळ्यात घालताल, डोळ्याचा व्हायचा प्रॉब्लेम. आणि म्हणतान परत की प्रतिमाने सांगितलं असं असं काजळ लावायचं आणि माझ्या डोळ्यात काजळ गेला, असं काही करू नका. एकदम हलक्या हाताने तुम्ही काजळ लावा. वरती काजळ लावताना थोडासा डोळ्यांना त्रास होतो, थोडा नॉर्मली डोळ्यात पाणी येतं, म्हणजे त्रास म्हणजे पाणी येतं, ज्यांना सवय नसते त्यांच्यासाठी सांगते मी. तर इथं पाहू शकताय तुम्ही, खूप छान प्रकारे काजळ लावून घेतलेला आहे आणि किती छान डोळा दिसतोय. तर आता मी दुसऱ्या डोळ्याला पण काजळ लावून घेते असंच. तर दोन्ही डोळ्यांना काजळ लावून झालेला आहे, तुम्ही पाहू शकताय किती छान दिसत आहे. तर आता त्याच्यानंतरची पुढची स्टेप काजळ. तर आता मी काजळ लावून घेणार आहे आणि तुमच्याकडे कोणतंही काजळ अवेलेबल, सॉरी आता मी लिपस्टिक लावून घेणार आहे. आणि तुमच्याकडे कोणतीही लिपस्टिक असू द्या, काहीही हरकत नाही, ती लिपस्टिक वापरून सुद्धा तुम्ही एकदम छान लुक करू शकता. तर आता मी लिपस्टिक वापरणार आहे पिंक कलरची, कारण पिंक कलर मला खूप आवडतो. आणि आज पिंक आणि ऑरेंज माझा ड्रेस आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरतीच मी सूट होणारी लिपस्टिक लावणार आहे. ज्यावेळेस मी मेकअप लुक स्टार्ट केला त्याच्या अगोदर जेव्हा मी फेस वॉश करून आले होते, तेव्हा मी माझे लिप्सला लिप बाम लावून ठेवला होता, जेणेकरून माझे ओठ मॉइश्चर राहतील यासाठी. तर आता मी लिप बाम लावणार नाही, सर्वात अगोदरच आपण लिप बाम लावून घ्यायचा. तर आता मी माझं काजळ लावून झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आता मी लिपस्टिक लावणार आहे आणि ही तिसरी स्टेप आहे. तर मी इथं लिपस्टिक NYBची घेतलेली आहे आणि खरंच खूप सुंदर आहे ही, 5 in 1 आहे आणि खूप सुंदर शेड आहेत ह्याच्यामध्ये. हे डार्क शेड आहेत, न्यूड शेड पण आहेत माझ्याकडे. खरंच खूप छान दिसते लिपस्टिक ही, त्याच्यामुळे मला खूप आवडते. आणि ह्यातला मी आता हा पिंक शेड वापरणार आहे, कारण माझा ड्रेस पिंक आणि ऑरेंज असल्यामुळे मी ही लिपस्टिक लावणार आहे. आणि लिपस्टिक लावण्याच्या अगोदर लिप बाम लावायला अजिबात सुद्धा विसरायचं नाही. जेव्हा आपण फेसवॉश करून येतो तेव्हा लगेच आपले ओठ टिंटेड झाले पाहिजे त्यासाठी, आणि हायड्रेट दिसले पाहिजे यासाठी किंवा राहिले पाहिजे यासाठी आपण लिप बाम नेहमी लावायचं. नेहमी म्हणजे जेव्हा जेव्हा कधी आपण फेसवॉश करेल त्या त्या वेळेला आपण लिप बाम आणि मॉइश्चरायझर लावायला अजिबात सुद्धा स्किप करायचं नाही.
तर मी लिप बाम लावून घेतलेला आहे ऑलरेडी आणि खूप छान माझे ओठ असे हायड्रेट झालेले आहेत. आणि आता मी लिपस्टिक लावून घेणार आहे. तर तुम्हाला कोणता शेड हवा आहे तसा तुम्ही चॉईस करून तुम्ही लिपस्टिक लावू शकता. तुमच्याकडे कोणतीही लिपस्टिक असू द्या, काहीही हरकत नाही. ती लिपस्टिक वापरून सुद्धा तुम्ही छान प्रकारे लिपस्टिक लावू शकता. तर आज लिपस्टिक लावताना मी लिप लायनर किंवा जेव्हा आपण लिपस्टिक लावतो ना त्याच्या अगोदर लिप पेन्सिल वापरतो, तर ती मी वापरलेली नाही आहे. त्याने काय होतं की लिपस्टिक बाहेर पडत नाही, त्याच्यामुळे मी ती वापरते. पण आज मी फक्त 3 प्रोडक्ट वापरूनच हा मेकअप लुक केलेला आहे. कारण ही लिपस्टिक आहे ना खरंच खूप छान आहे, मॅट फिनिश देतं, स्मूथ ॲप्लिकेशन आहे आणि ह्याच्यामध्ये विटॅमिन ई आणि अर्गन ऑइल आहे आणि वेल्वेटी फील पण देतं आणि हायली पिगमेंटेड असल्यामुळे आपल्या ओठांना तर खरंच खूप छान आहे ही आणि लॉंग लास्टिंग पण राहते. त्यासाठी मी ही NYWची लिपस्टिक वापरते आणि खूप सुंदर मेकअप होतो. खरंच तुम्ही पाहू शकताय 3च प्रोडक्ट वापरलेले आहेत मी, तरी मेकअप किती छान झालेला आहे. आणि आता हीच लिपस्टिक वापरून मी माझ्या गालांवरती गाल माझे थोडेसे म्हणजे आपले जे चीकबोन आहे ना ते छान दिसले पाहिजे आणि मी माझ्या बोटांच्या मदतीनेच एकदम स्मच करून घेणार आहे. थोडंसं पाऊट करायचं, तर लगेच स्मच होतं. तर मी माझ्या गालांवरती असं लावून घेतलेलं आहे. एकदम नॅचरली दिसतं, एकदम थोडंसंच लावायचं, खूप छान दिसत आपले गाल. हवं तर तुम्ही आय शॅडो म्हणून सुद्धा लिपस्टिकचा वापर करू शकता. फक्त लावताना काळजी घ्यायची, जास्त लावायचं नाही, थोड्याशा क्वांटिटीमध्ये घ्यायचं आणि नंतर तुम्ही आय शॅडो म्हणून सुद्धा लावू शकता. तर अशा प्रकारे मी 3 प्रोडक्ट वापरून हा मेकअप लुक केलेला आहे. आणि तुम्हाला कसा वाटला हा मेकअप लुक नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण मला तुमच्या कमेंट्स वाचायला आवडतं. आणि मला एक गोष्ट इथे बोलायची आहे, खूप जणी माझा व्हिडिओ पाहतात आणि खूप जणींना आवडत देखील आहे, पण काय ना की खूप जणी लाईकच करत नाही. तर तुम्ही लाईक करत जा. तुमचा एक लाईक खरंच खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी आणि इतरांसाठी देखील. इतरांसाठी म्हणजे ज्या कोणी गृहिणी, ज्या कोणी बिगिनर, ज्या कोणी कॉलेज गोईंग मुली असतील, ज्या कोणी मला पाहत असतील, त्यांना हा व्हिडिओ खरंच खूप हेल्पफुल ठरेल. यासाठी तुम्ही एक लाईक नक्की करत जा आणि कमेंटमध्ये सुद्धा कमेंट करत जा. जर तुम्हाला कोणत्या प्रकारचा व्हिडिओ हवा असेल तशा प्रकारचा व्हिडिओ मी नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आणि आता राहिली गोष्ट सबस्क्रायबर शाउटआउट. तर सबस्क्रायबर शाउटआउटसाठी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचं नाव पिन करून द्या. मी तुमचं नाव माझ्या चॅनलवरती नक्की घेईल. तर कसा वाटला तुम्हाला माझा हा आजचा मेकअप लुक? 3 प्रोडक्ट वापरूनच मी आजचा हा मेकअप लुक केलेला आहे. काजळ, लिपस्टिक आणि बीबी क्रीम. तर हे 3 गोष्टी वापरूनच मी आजचा मेकअप लुक केलेला आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा मेकअप लुक नक्की सांगा. आवडला का? आणि आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या.